नमस्कार. कस्तुरी मृगाची गोष्ट माहिती आहे ना? कस्तुरी मृग हे एक असं हरिण असतं ज्याच्याकडं स्वतःकडंच एक अत्यंत मौल्यवान अशी दुर्मिळ अशी सुगंधित कस्तुरी असते आणि असं म्हणतात त्याचा सुगंध दरवळत असतो. आणि हा सुगंध कुठून येतोय हे शोधण्यासाठी ते बिचारं हरिण दिशाहीन पळत असतं, सगळीकडं शोधत असतं, पण कस्तुरी मात्र त्याच्यातच असते. हा सुगंध कोठून येतोय ते पाहण्यासाठी ते मृग दिशाहीन पळत असतं. ते हरिण इतकं पळतं की एक दिवस त्यातच त्याचा मृत्यू होतो. किती वाईट वाटायचं ना लहानपणी ही गोष्ट ऐकताना. असं वाटायचं, अरे हे हरिण का पळतंय? कस्तुरी तर याच्याकडेच आहे, या कस्तुरीचा शोध याला लागायला हवा. पण त्या हरणाला मात्र त्या कस्तुरीचा शोध कधीच लागत नाही. लहानपणी या गोष्टीचं वाईट वाटायचं. लहानपणीच काय, आताही कधीही ही गोष्ट ऐकली की खूप वाईट वाटतं. आपलं माणसाचं असंच काहीचं नाही का? आपल्याकडं काही मौल्यवान गोष्ट आहे ह्याचा आपल्याला थांगपत्ताच नसतो आणि आपण दिशाहीन पळत सुटतो. पण खरं तर कस्तुरी ही आपल्याकडंच असते. स्वतःकडं काय मूल्यवान आहे ते न पाहता, त्याची कोणतीही जाणीव न करून घेता आपण दिशाहीन पळत असतो आणि आपल्यातल्या कस्तुरीची जाणीव आपल्याला कधी होतच नाही. पण अशी कस्तुरीची जाणीव झालेले काही लोक आहेत बरं का. असे काही लोक आहेत ज्यांना स्वतःकडील मूल्यवान गोष्टीची जाणीव झाली आहे आणि त्या मूल्यवान गोष्टीचं ते संवर्धन आणि जतन करत आहेत. सगळे एका विशिष्ट दिशेने पळत सुटलेत म्हणून मीही त्याच दिशेनं जाणार असं हे लोक म्हणत नाहीत. ही गोष्ट आहे कस्तुरीचा शोध लागलेल्या राहीबाईंची. कोंभाळणे नावाच्या नगर जिल्ह्यातल्या छोट्याशा गावी त्या शेती करतात. राहीबाईंना स्वतःकडील मूल्यवान गोष्टींचं महत्त्व कळलं. कोणती बरं ती मूल्यवान गोष्ट? देशी बियाणं. आपल्याकडील दुर्मिळ होत चाललेल्या देशी बियाणांचं त्यांना महत्त्व कळलं आणि त्यांनी हे बियाणं जतन करायला सुरुवात केली. त्यांना असं जाणवलं की बाजारात मिळणाऱ्या संकरित बियाणांमुळं निकृष्ट दर्जाचं पीक येऊ लागलंय आणि त्यामुळं माणसांचं आरोग्य बिघडत चाललंय. त्यांना निरनिराळे आजार होत चाललेत, रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. आपल्या देशी बियाणांमध्ये जो कस असतो तो कस त्या संकरित बियाणांमध्ये नाही आणि रासायनिक खतांमुळं त्या धान्याची गुणवत्ता कस कमी होत चाललाय आणि त्यामुळं कॅन्सरसारखे अनेक आजार होत चाललेत. त्यांना याची जाणीव झाली की आपण कुठेतरी चुकतोय. संकरित बियाणांमुळं आणि रासायनिक खतांमुळं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात येत चाललंय याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांना असं वाटलं की आपली पारंपरिक शेती पद्धती आणि आपलं पारंपरिक ज्ञान ह्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पर्यावरणपूरक शेती करण्यातच आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण होणार आहे. कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना केवळ स्वतःच्या अनुभवाच्या आणि जाणीवेच्या आधारावर त्यांना असं वाटलं आणि त्यांनी देशी बियाणांचं जतन करण्याचं कार्य सुरू केलं. त्यांचे वडील त्यांना नेहमी सांगत, जुनं तेच सोनं. त्यांचे वडील त्यांना कायम पारंपरिक शेती पद्धती आणि पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व सांगत असत. त्याला अनुसरूनच त्यांनी विषमुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला आणि बियाणांचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. गेली 20 पेक्षाही अधिक वर्ष अथकपणे त्या बियाणांचं जतन आणि संवर्धन करण्याचं हे कार्य अखंडपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याला घरातल्या लोकांचा आणि बाहेरच्या लोकांचाही खूप विरोध झाला, पण त्या विरोधाला न जुमानता त्यांनी अविरतपणे हे कार्य चालू ठेवलं. एका छोट्याशा गावी राहत असतानाही त्यांना आपल्यातल्या ह्या कस्तुरीची जाणीव झाली. त्यांना कळालं की हीच एक मौल्यवान गोष्ट आहे, आपलं देशी वाण, देशी बियाणं, देशी धान्य, जे आपल्याला सगळ्या समस्यातून सोडवणार आहे. त्यांना अनेक सन्मान मिळाले, पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला, त्यांना बीजमाता म्हणून नावाजलं गेलं. पण या सगळ्यामध्येही मला काय छान वाटलं सांगू का? राहीबाईंना आसपासच्या लोकांचा त्रास बघून, निसर्गाविरुद्ध वागून त्यांची झालेली केविलवाणी अवस्था बघून असं वाटलं की आपले बाबा जे सांगायचे ना की जुनं तेच सोनं, त्या पद्धतीनं पारंपरिक शेती करावीशी वाटली, देशी बियाणांचं जतन करावंसं वाटलं आणि ही संजीवनी देणारी फळं, भाज्या, पिकं यांचं संवर्धन करावंसं वाटलं. या पारंपरिक मूल्यवान अशा ज्ञानाचा उपयोग त्यांना करावासा वाटला. किती सुंदर गोष्ट आहे ही. जे ज्ञान लोप पावत चाललंय, जी पारंपरिक शेती पद्धती नष्ट होत चालली आहे, जे बियाणं पृथ्वीतलावरून नष्ट होत चाललंय, त्याचं त्यांना संवर्धन करावंसं वाटलं.
ज्याची लोकांना आज अत्यंत गरज आहे, अशा गोष्टींचं त्यांना संवर्धन करावंसं वाटलं. किती छान गोष्ट आहे ना ही. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. या श्लोकाप्रमाणे त्यांना असं वाटलं की अरे सर्वांनी सुखी राहायला हवं, सर्वांना आरोग्याची प्राप्ती व्हायला हवी, कोणालाही दुःख होता कामा नये, कोणीही आजारी पडता कामा नये. अशा एका उदात्त हेतूमुळं त्यांनी हे छोटंसं कार्य सुरू केलं आणि त्याचं एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांची एक मोठी सीड बँक, एक अशी मोठी सीड बँक जिथं त्या बियाणांचं जतन करतात, तशा अनेक देशी वाणांचं त्या जतन करू शकल्या. किती सुंदर विचार आणि किती सुंदर हेतू आहे हा. सर्वांचं भलं व्हावं या हेतूनं त्यांनी हे कार्य सुरू केलं. आज सगळं जग झटपट पैसा मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाकडे जात असताना, रासायनिक खतांचा वापर करत असताना कुणाला तरी असं वाटणं की अरे आपल्या या देशी बियाणांचं रक्षण केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, हेच किती महत्त्वाचं आहे. राहीबाईंची ही गोष्ट मला खूप प्रेरणा देत आली आहे. सगळं जग एका चुकीच्या दिशेने जात असताना आपल्या स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून खरोखर मूल्यवान काय आहे त्याचं रक्षण करणं आणि तिथं झटपट पैसा मिळवणं किंवा स्वार्थाचा विचार न करता लोकांच्या भल्याचा विचार करणं, ही किती मोठी गोष्ट आहे ना. सतत निसर्गाला ओरबाडून न घेता, स्वार्थीपणे न वागता निसर्गातल्या चांगल्या गोष्टींचं जतन करणं, हेच आपल्याला येणाऱ्या अनेक वर्षात तारणार आहे, अनेक संकटातून आपल्याला वाचवणार आहे आणि राहीबाईंसारख्या लोकांमुळं निसर्गातल्या या अद्भुत गोष्टींचं रक्षण होणार आहे. राहीबाईंची ही गोष्ट ऐकल्यावर मलाही असं वाटलं की अरे निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी, ह्या देशी वाणांचं रक्षण करण्यासाठी, भाज्या फळांचं, रानभाज्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांना नष्टप्राय न होऊ देण्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. जर आपण काही करू शकलो नाही तर निदान या लोकांचं कौतुक केलं पाहिजे, या लोकांचं महत्त्व इतरांना पटवून दिलं पाहिजे आणि आपली पारंपरिक शेती पद्धती किती चांगली होती त्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं पाहिजे आणि या लोकांविषयी मनात कृतज्ञतेचा भाव ठेवला पाहिजे. खरंच आज आपण जागतिक समस्यांचा जेव्हा विचार करतो, जेव्हा चर्चा करतो, तेव्हा आपल्याला असं आढळून येतं की जागतिक पातळीवर आज ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न भेडसावतोय. अनेक पर्यावरणविषयक असे प्रश्न भेडसावत आहेत. खरंच आज जग पर्यावरणविषयक अशा अनेक संकटांशी झुंज घेत आहे. ग्लोबल वॉर्मिंग असो किंवा बायोडायव्हर्सिटी, नष्ट होत चाललेली जैवविविधता, याचा सृष्टीवर कसा विपरीत परिणाम होणार आहे याचे अनेक चर्चासत्र आपल्याला आज जागतिक पातळीवर झडताना दिसतात. पण अशा परिस्थितीत छोट्याशा गावी राहून राहीबाईंसारखे लोक निसर्गाचं संवर्धन करत आहेत. ते किती महत्त्वाचं आणि किती मूल्यवान आहे ना. जर आपल्याला कुठलंही चांगलं कार्य करायचं असेल ना, तर त्यासाठी आपण कुठे आहोत, आपल्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसून आपला हेतू किती निर्मळ आणि सुंदर आहे हे किती महत्त्वाचं असतं. आवडली ना राहीबाईंची गोष्ट? धन्यवाद.